कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गावात जेव्हा बायका विचारतील की बाई जयंती दाखव बरं आमच्या सावळीच्या पहिल्या हळदी कुंकाचे फोटो, काय दाखवू मी त्यांना? काय सांगू? नाही नाही, गावातल्यांचं राहू द्या हो तुम्ही, सासू सासऱ्यांना काय सांगू विचारे? कालच्या घडलेलं सांगू का मी त्यांना? सांगू का? बिचाऱ्यांना सहन होणार नाही, पण तुम्हाला काय ना त्याचं? नाही नाही, जाऊन कशाला सांगायला पाहिजे, फोनच करते आणि सांगते मी। एक मिनिट कोणालाही फोन करण्याची गरज नाही। ठीक आहे, करा काय ते हळदी कुंकू। काय आई इथे नसताना कुठलाही सण साजरा करायची गरज नाहीये बाबा। राजकुमार, हे माझं ओपिनियन आहे, निर्णय तुमचा आहे। आता ह्या परिस्थितीत इतर काही उपाय आहे का आपल्याकडे? मी ऑफिसला जातो। नील चल। नाही दादा, मी थांबतोय। आशीर्वाद द्या, कार्यक्रम चांगला होऊ दे म्हणून। मी आले तयारी करून। थँक्यू, ठेवा। आई, आई, ऐश्वर्या तुला काय सांगितलं होतं? एकटी ये ना, याला का घेऊन आलीस तू? सारंग, तू प्लीज जा इथून। माझा राग अजून शांत झालेला नाहीये। मी रागाच्या भरात उगाच काहीतरी तुला चुकीचं काहीतरी बोलेन आणि तू जा, प्लीज जा। सारंग प्लीज जा। माझं एकदा ऐकून घे ना, सावलीचं काही चुकत नाहीये। उगाच तिचा द्वेष करतेस म्हणून सगळं चुकीचं दिसतंय तुला। उगाच? मी उगाच द्वेष करते तिचा? हे तुला तरी पटतंय का? का नको करू तिचा द्वेष मी, मला सांग। तुझं अस्मीवर खूप प्रेम होतं। अस्मी तुझा जीव की प्राण होती, हो ना? तू नितांत प्रेम केलंस तिच्यावर, पण या पोरीमुळे तुझं आणि अस्मीचं लग्न होऊ शकलं नाही, तिच्यामुळे। मला एक कारण दे ना, एक कारण दे, मी द्वेष का नको करू तिचा, मला सांग। आई, तू हे सगळं जे काय बोललीस आई, त्यातलं सावलीनं काय केलंय? सावलीची काय चूक आहे यात? हे सगळं तर जगन्नाथने केलं। जगन्नाथने आपल्याला त्रास दिलाय, तसाच सावलीला आणि तिच्या कुटुंबाला पण त्रास दिलाय। तिचं पण आयुष्य पणाला लागलंय। सावळे, ही साडी नेस। काय? काय, कुठं, कधी, कसं, एवढे प्रश्न नको विचारू। सकाळचं आठवते ना, तुळशी आई समोर तुम्हाला शब्द दिलास, पाळायची वेळ आली आता। घे। वहिनी, पण या घरातच आहे हळदी कुंकू। त्यासाठी नेसायची साडी। शब्द पाळ बरं का, साडी नेसून ये। वहिनी ऐका ना वहिनी, मी विठ्ठला काय करू मी आता? बाबा, आईंनी फोन उचलला का? नाही, ती फोनच उचलत नाही। आणि सारण पोचला की नाही? नाही, त्याच्याशी बोलणं नाही झालं। थांब, मी त्याला परत करतो फोन। बाबा, बाबा, त्या कार्यक्रमाला परमिशन देऊन तुम्ही फार मोठी चूक केली आहे। का? काय झालं? बघा, तुम्ही चला बघा। चल। वेलकम टू द हळदी कुंकू कार्यक्रम। माझी नणद सावळी सारंग मेहेंदवे हिच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सगळेजण इथे मेहेंदवे घरात आलात, त्याबद्दल
त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अहो पण सावली कुठे आहे? बोलवा तिला. घेऊन येते ऑली. अरे बापरे, हे जर तिलोत्तमानं पाहिलं तर ती कोणालाच सोडणार नाही. बाबा हे जर आईला कळलं ना तर सॉलिड वाट लागेल. कठीणच आहे सगळं. टाळ्या टाळ्या, ही माझी नणंद सावळी. सावली, हे सगळं काय आहे? ते मी ठीक आहे, जे काय असेल ते असेल, पण हा कार्यक्रम लवकरात लवकर आटपा आता. कारण एवढ्यात तिलोत्तमा आली ना तर तिची रिॲक्शन काय असेल याची खात्री देता येत नाही. वाय सो सिरियस, फास्ट अँड फ्युरियस. चल ग, देवाला नमस्कार करून ये. चल 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 चल. मला आता तुम्हाला कंटाळा येणार नाही बरं का, कारण माझी मागे जी बसली नणंद सावली सारंग मेंदळे तिचाच पहिले हळदी कुंकू आहे. आणि या हळदी कुंकवात आम्ही अशी धमाल करणार आहोत, असे खेळ खेळणार आहोत. कुठले ते माहितीत का? तीळ गुळ. चला सुरू. तीळ गुळ. तरी सुद्धा चल एक क्षण आपण धरून चालूया की तू जे काय बोलतोयस ते खरंय. हा, पण ती पोरगी जर का जगन्नाथच्या समोर आलीच नसती तर जगन्नाथ तिला आपल्या घरामध्ये प्लांट करू शकला असता का? त्याने वेगळे प्रयत्न केले असते आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचे, पण तो यशस्वी झालाच नसता. आणि आपल्याला पोखरत राहिला असता रोज थोडं थोडं, जोपर्यंत त्याच्या मनासारखं होत नाही तोपर्यंत. सावलीमुळे जगन्नाथचा खरा चेहरा आपल्याला दिसला आहे, म्हणून तर ते प्रकरण तिकडेच थांबलं. आपण सावध झालो आई. तुला कुठली भीती वाटते आई? की कधीतरी त्या पोरीचा तू बायको म्हणून स्वीकार करशील, त्याची भीती वाटते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.